आणि आता एक मोठी बातमी, नागपूर शहरात शहर बस सेवा देणाऱ्या आपली बसची चाकं थांबली आहेत। न्यूनतम वेतन मिळत नसल्यानं आपली बसच्या कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू होतंय। नागपूर शहरात 400 बसच्या माध्यमातून रोज 1.5 लाख प्रवासी प्रवास करतात आणि 1000च्या वर कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नागपूर महानगरपालिकेनं खासगी कंत्राटदारांकडून आपली बस सेवा संचालित करते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपूर शहरात शहर बस सेवा देणारे आता त्यांचे कर्मचारी आंदोलन पुकारतायत, नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत, काय अपडेट? आज खरं तर नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या नवरात्रीमध्ये जे आहे ते देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर जे आहेत ते आपली बसनं जे आहे ते प्रवास करत असतात। मग ते कोराडीला जायला असो किंवा पारडीला जायला असो, मात्र ऐन या नवरात्रीच्याच पहिल्या दिवशी जे आहे ते आपली बस कर्मचाऱ्यांना संप पुकारलेला आहे। त्यामुळे आपली बसची चाकं जी आहेत ती थांबली असल्याचं नागपूरमध्ये पाहायला मिळतं आहे। जवळपास नागपूरमध्ये 400 आपली बस आहेत आणि या 400 बसेसच्या माध्यमातून नागपूर शहरातल्या विविध मार्गावर जी आहे ती प्रवाशांची ने-आण केली जाते। साधारणतः 1.5 लाख प्रवासी रोज या आपली बसच्या माध्यमातून जे आहे ते प्रवास करत असतात। मात्र या कर्मचाऱ्यांना न्यूनतम पगार जो द्यायला पाहिजे तो मिळत नाही आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं शोषण केलं जात आहे आणि त्या विरोधात जे आहे ते या कर्मचाऱ्यांकडून आजपासून आंदोलनाला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। साधारणतः 1000च्या वर कर्मचारी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून जे आहे ते नागपूर शहरामध्ये कुठेही जे आहे ती आपली बस फिरत नाही। आपण सध्या ज्या मोर भवनमध्ये आहे, या मोर भवनमध्ये रोज इतक्याच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते आणि बसची ये जा असतं। मात्र आज ही गर्दी जी आहे ती शून्य झालेली आहे। इथं कुठलाही प्रवासी नाही आणि बस देखील रस्त्यावर फिरत नाही आहे। त्यामुळे आता या संपाचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसण्याची शक्यता जी आहे ती इथून पुढे सुरू होईल आणि नवरात्रीमध्ये प्रामुख्याने कोराडीला जाण्यासाठी जी आहे ती आपली बसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। आता या बसची चाकं थांबल्यामुळे भक्तांना मंदिरात जायला देखील अडचण होणार। आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत, मला सांगा, ऐन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही संप पुकारला, तुमची मागणी काय आहे आणि याच्यावर तोडगा आता कसा निघाला? आपली बस कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांचे प्रॉब्लेम्स 2 वर्षापासून आम्ही प्रशासनाला सांगून राहिलो की 10-12 हजारामध्ये कोणत्याच कर्मचाऱ्यांचं घर कसं चालेल तुम्हीच सांगा। या माध्यमातून अनेक वेळा मीटिंग्स झाल्या, आयुक्तांशी झाले, सगळ्या झाल्या, पण ते आम्हाला कायदा सांगतात, आम्हाला अनेक विषय सांगतात आणि शांत करतात। तर आम्ही म्हटलं की हे कसे जगतील। आणि आजचा दिवस असा आहे की आज माता राणी आमच्यावर प्रसन्न झाले पाहिजे, आमच्या कर्मचाऱ्यांवर, की आमचा पगार वाढला। तर यांच्या मागे अनेक लोक आहेत, यांचा परिवार आहे, यांची मुलं बाळ आहे, यांचे एज्युकेशन आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच विचार करा। 12 हजारामध्ये आपलं घर कसं चालवणार कोणी? 2010 पासून आता तुम्हाला किती पगार मिळाला पाहिजे अशी मागणी, आणि हा संप आता किती दिवस चालणार आहे? प्रशासनासोबत काही चर्चा होणार आहे तुमची? चर्चा आज आमची मीटिंग आहे। कालही त्यांनी मीटिंग घेतली, त्यांनी म्हणे की आम्ही आता त्योहार है बोले तो हम लोग आप अशा पद्धतीने आमच्याशी बोललेत ते। पण आम्ही म्हटलं त्यांना की त्यांनी आम्हाला म्हटलं की 1000 रुपये आम्ही वाढवून देतो। पण म्हटलं आम्हाला 1000 रुपयामध्ये काय वाढवून देणार तुम्ही? आमच्या कर्मचाऱ्यांचा फायदा झाला पाहिजे। सकाळपासून ते बिचारे गाडी असे चालवतात, कंडक्टर, आपला सगळं परिवार, किती पगार मिळाला पाहिजे अशी मागणी? पगार 20, 22, 25 पर्यंत पगार गेला पाहिजे असं म्हणणं आहे। नक्कीच आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांना निव्वळ 10 ते 12 हजार रुपये पगार मिळतो आणि ती पगार वाढ झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती या संघटनांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता प्रशासनासोबत या संदर्भात काही बैठक होतं का आणि यातून काही तोडगा निघतो का हे पाहणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी आणि पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मान्सून परतत असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणानं डोकं वर काढलंय। दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे कण दिसल्याचं पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलंय। मुंबई विद्यापीठाला पीएचडी प्रवेश परीक्षा आणि LLM अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्याचं मुहूर्त मिळालंय। ऑक्टोबरच्या कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। आजपासून परत एकदा
आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात तोफेची सलामी देण्यात आलेली आहे. काय सध्या वातावरण? की आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने अंबाबाई मंदिरामधला घटस्थापनाचा विधी आहे तो संपन्न झालेला आहे. खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी हे एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये पारंपरिक रीती रिवाजाप्रमाणे हे ते नवरात्रोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे. जे विधी होते सकाळपासून पुण्यवचन होतं ते पूर्ण झालं आणि त्यानंतर तोफेची सलामी देऊन करवीरवासियांना एक संदेश देण्यात आला की घटस्थापनेची विधी पूर्ण झालेले आहे आणि शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून याची सुरुवात झालेली आहे. खरं तर आपल्याला माहितच आहे की गेल्या काही दिवसापासून या नवरात्रोत्सवाची तयारी मंदिर परिसरामध्ये जोरदार आहे ती सुरू होती. आज सकाळपासूनच येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशीच्या दर्शनासाठी आहे ते गर्दी केल्याचं दिसून येते. विविध रंगी साड्या आहेत त्या महिला परिधान करून दरवर्षी येतात. आज पिवळा रंग आहे आणि त्यामुळे याच कलरच्या साड्या आहेत ते परिधान करून महिला आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आजपासून पुढचे 10 दिवस आहे ते भक्तिमय आणि आनंददायी असं वातावरण आहे ते या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विविध पूजा अर्चा या 9 दिवस आहे ते देवीच्या विविध रूपातल्या आपल्याला दिसून येणार आहेत. याशिवाय देवीची जी पालखी सोहळा आहे तो दररोज संध्याकाळी 9:30 वाजता संपन्न होणार आहे आणि या सोहळ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते भाविकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पोहाळ पंचमीचा विधी या दरम्यान आहे ते पंचमीच्या निमित्तानं पूर्ण होणार आहे. त्यावेळी तो पोहाळ फोडण्याचा विधी पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येतात. नगर प्रदक्षिणा अष्टमी आणि नवमीला सुद्धा देवीची पालखी आहे ते बाहेर पडणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा आता भाविक सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेले हे मंदिर आता नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भक्तिभावानं आहे ते फुलून गेल्याचं दिसून येते आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आता मंदिरामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. खरंय. ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. पंढरपुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं. प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत सरकारचं लक्ष वेधलं.